चला फिल्डिंग लावून घ्या लवकर आणि मॅच चालू करा. मोठा पॉज झाला. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. किशोर घरत आणि त्याच्या साथीला शशिकांत जितेकर. आणि पहिलं षटक घेऊन देवेंद्र क्षत्रिय. हा शेवटचा चान्स आहे दापोलीसाठी. अभी नाही तो कभी नाही. पहिलाच बॉल कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केलाय त्या ठिकाणी. किशोर घरत मागच्या मॅच मध्ये शून्यावर बाद झाले होते. छाया रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो देवेंद्र क्षत्रिय. इनसाइड एज बॉल फ्लेड ऑन झाले त्या ठिकाणी आणि पहिला धक्का लागेल. फलंदाज शशिकांत जितेकर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना अनलकी म्हणावं लागेल इकडे मात्र. बऱ्याच वेळेला प्लेड ऑन होत असतात अनेक खेळाडू. कधी कधी इनसाइड एज लागून बॉल आतमध्ये येतो आणि थेट यष्ट्यांवर कधी कधी इनसाइड एजचा चौकार सुद्धा मिळत असतो. तेव्हा कधी फायदा होतो कधी तोटा सुद्धा होतो आणि इकडे मात्र हा तोटा सहन करावा लागलाय. हा सामना जर जिंकला नाही ना तर फार कठीण होऊन जाईल. काशा गुंडाळावा लागेल खरं तर. 12th मॅन नाहीये राजकुमारजी जितेकर. आपण लक्ष द्या कारण आपला 12th मॅन नाहीये. अन्यथा मागे प्रवीण भाऊ आहेत. कधी काय होईल माहिती नाही. कधी तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. बॉल थोडा स्लो झाला होता. ओ पडलेत त्या ठिकाणी धडपडलेत परंतु चेंडू सीमा पार. प्रयत्न चांगला होता. अप्रतिम प्रयत्न. एफर्ट्स काय दिलेत मित्र बडेन. भले रिझल्ट काय लागलाय ते महत्वाचं नाहीये परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा उडला. हा पहा इकडे थोडासा स्टॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा पहा हा पूर्णपणे बॅलन्स गेला. पडल्यानंतर मात्र पहा चेंडू निघून गेला पुढे आणि त्याने सीमारेषा गाठली. राकेश मात्रे मॅन फ्रॉम जसकार. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. इनफिल्डच्या वरतून प्लेस केलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा चौकार येत असताना पेशंट रुपयाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. पहिला धक्का लागला तो शशिकांत जितेकर यांच्या स्वरूपामध्ये. शशिकांत जितेकर आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहेत खरं तर. आजपर्यंत बऱ्याच वेळेला आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण रजत कांस्य अशा अनेक पदकांची आजपर्यंत मात्र त्यांनी कमाई केली. मग मलेशिया असेल थायलंड असेल इंडोनेशिया असेल ऑस्ट्रेलिया असेल दुबई असेल या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलाय आणि प्रत्येक देशामध्ये सुवर्ण पदक त्यांच्या नावावर आहे. आणि म्हणूनच अशा ॲथलेटिक्स खेळाडूंचा आम्हाला नेहमीच अभिमान सुद्धा वाटतो. आणि महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशन कडून उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुद्धा त्यांना एकदा पुरस्कार मिळाला आहे. द्रोणागिरी भूषणनं सुद्धा 2018 साली त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. असे शशिकांत जितेकर. ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी वाईडचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावफलकामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. काल नितीन कोळी होते आणखी एक ॲथलेटिक पटू आणि त्यांचा संघ सुद्धा क्वालिफाय झालाय. ओव्हर द स्टम्प्स पुन्हा एकदा क्षत्रिय.
फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेटच्या वरतून खेचलाय, नो बॉलचा इशारा, मिळतील तब्बल 7 धावा. सात धावेनं टीमची टोटल. सतरावर इकडे टॉपेज लागले, परंतु नो बॉल होता पाठीमागचा. इकडे मात्र झेल टिपलाय, परंतु त्याचा फायदा काय होणार नाहीये, कारण फ्रीडचा बॉल होता. इकडे मात्र फलंदाज सुरक्षित असेल, सिंगल आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 18. 18 धावा धावफलकर. हा एक फायदा असतो फ्रीडच्या बॉलचा. फ्रीडच्या बॉलवर तुम्ही झेलबाद होऊ शकत नाही. आपल्याकडे फार फार तर रनआउट हीच लोकप्रिय पद्धत आहे, बाकी सुद्धा अन्य पद्धती आहेत ज्याच्यावर फ्रीडच्या बॉलवर तुम्ही बाद होऊ शकता, परंतु ते क्वचित घडतं. ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही मध्ये येऊन अडथळा आणला तर तुम्ही फ्रीडच्या बॉलवर बाद होऊ शकता. जर चेंडू 2 वेळा तुम्ही बॅटनं मारला, हिटिंग द बॉल ट्वाइस, तर तुम्ही फ्रीडच्या बॉलवर आउट होऊ शकता. हँडलिंग द बॉल आणखीन एक प्रकार आहे. जर तुम्ही बॉल हँडल केलात स्टंपच्या समोर वगैरे, तर अंपायर तुम्हाला फ्रीडच्या बॉलवर आउट देऊ शकतात. आणि सगळ्यात लोकप्रिय पद्धत आहे ती रनआउट, आणि तेच बऱ्याच जणांना माहिती असतं रनआउटच्या बाबतीमध्ये. इकडे जाऊया, इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय धावफलकावर. पियुष एंटरप्राइजेस ॲड्सवर की प्रवीणा स्मृती 11 दापोली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका, प्रत्येक ओव्हर्स नंतर विनंती असेल. सगळेजण 11 जण एकत्र आल्यानंतर 11 दिशेला जाणार, त्यामध्ये बराच वेळ जातो. बॉल आउटची जर परिस्थिती उद्भवली इकडे, तर मात्र जो काही सूर्यप्रकाश उरलेला असेल त्याच्यामध्येच बॉल आउट केला जाईल. मग भले काळोख पडला असेल तरी तुम्हाला काळोखामध्ये सुद्धा स्टंप्स टिपावे लागणार आहेत. एकतर पहिल्या दिवसाचा सुद्धा सामना राहिलाय. झाला हा, परंतु या मैदानावरची पहिली विकेट बॉसच्या नावावर आहे. हायेस्ट रन चेस 94 धावा, 95 धावा चेस केल्यात खरं तर बॉस फायटर ओळेनं, आणि मैदान बॉसच आहे. आणि पहिली विकेट या मैदानावरची नक्की लक्षात ठेवली जाईल वर्षानुवर्ष. पहिला आउट कोणी केला असेल तर तो बॉसनं. गोलंदाज तयार, उदय सुधीर पवार येते, सिंगल, 20 ऑन बोर्ड, 20 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते सुधीर पवार. 2 ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय स्क्वेअर लेगला. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणी उपस्थित नाहीये. चेंडू 1 टप्पा खात सीमारेषा पार 4. राकेश 5 बॉल मध्ये 19 धावांची गेली साकारली आतापर्यंत. सुपर बॅटिंग फ्रॉम राकेश. सुधीर पुन्हा एकदा सज्ज होतील. राकेश मात्रेसाठी नेक्स्ट बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला मात्र अगदी सोडून दिला होता चॉप करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा, एक अतिरिक्त रन.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सिंगल रन. चला जास्त वादावाद करू नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि अगदी योग्य निर्णय मी तर म्हणेन अंपायरचा. वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय, आपल्या टीव्ही स्क्रीनवर दिसतोय. अगदी योग्य निर्णय. खूप बाहेर होता हा चेंडू आणि त्याच कारणास्तव इकडे स्वैरचा निर्णय दिलाय अंपायर कडून. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ना. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ साइड स्क्रीनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता चौकार. थँक्यू. धाव फलकावर राकेशचा कहर चालू आहे मैदानामध्ये. 6 बॉल मध्ये 23 धावांची खेळी साकारले. मानराम जसकार, राकेश मात्रे कमाल कमाल विस्फोटकताय. सुधीर पवार वर मात्र आज थोडेसे वार चढवलेत. खरे तर मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. डॉट चेंडू येत असताना कमबॅक केलंय. 2 ओव्हर्स मध्ये फक्त 6 धाबा मोजल्या होत्या. आता 4 बॉल मध्ये 10 मोजल्यात. ओ टॉपेज लागले. बॉल हा बेत आहे. कोण घेणार? मी घेणार, तू घेणार का तू अजून कोण घेते? काय करायचं? इकडे मात्र कॉलिंग नाहीये, कम्युनिकेशन गॅप आहे. प्रत्येकाला वाटलं की हा घेणार तो घेणार आणि याच्यामध्ये पूर्ण कमिटी आहे खरं तर. आणि बॉलनं सांगितलं तुम्ही कोणीच घेऊ नका, मी मात्र खाली पडतोय. हा पहा, हास्यास्पद. पहा काय करायचं माहिती नव्हतं. कारण किपरनं खरं तर पहिल्यांदा सुरुवात केली होती त्यामुळे त्यांनी फिनिश करायला हवं होतं. परंतु समोरच्याला मागच्यानं थोडंसं इझी होता झेल. त्यांना हो अगदी स्टायलिस्ट मध्ये अगदी ग्लान्स केलाय. फाईन लेगला लॉंग चेस आहे. इकडे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. पाय अडवण्याचा प्रयत्न थांबवलाय. टाळ्या मात्र जोरदार पडल्यात. रन्स प्राप्त होतील. इकडे मात्र पहा किती इझिली किशोर घरतनं हा स्ट्रोक पण म्हणता येणार नाही. अगदी सॉफ्ट हँडेड आपण बघितलं तर ग्लान्स केला होता चेंडू. 3 धाब्याने टीमची टोटल 33 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 1 गडी बाद 33 धावा. राहुल पाटील आणि राजकुमार जितेकर यांनी सुद्धा देव पाण्यात ठेवले असतील. कारण आता जर जिंकलो नाही तर मग काही खरं नाही. पुढच्या प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. त्यामुळे आता काहीतरी जादू फिरवावी लागेल. काहीतरी जादूची कांडी, काहीतरी लिंबू मिरच्या काहीतरी करावं लागेल आता मात्र राजकुमार जितेकर यांना. कारण त्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये संघ. परंतु सुरुवात जी केली ही सुरुवातीनंतर ते खुश असतील. 2 ओव्हर्स मध्ये 33 धावा धाव फलकावर. तिसरं षटक घेऊन धाकटी पंढरी खालापूर टीम कडून गोलंदाज सुनील ठोंबरे. सुनील ठोंबरे हातनोली. आमच्या बंड्या डीजे कोपरोली त्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर जेव्हा जेव्हा स्वामी समर्थ मठामध्ये आमच्या बाळगाच्या मठामध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतं तेव्हा निस्वार्थ निशुल्कपणे करत सेवा करत असतात. आणि नक्कीच अभिमान आहे त्यांचा आम्हाला की एक स्वामींची सेवा ते त्यांच्या हातामधून होते आणि खूप छान कार्य त्यांच्या हातामधून घडते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय.
आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून खेळला होता फटका. चांगली बॉलिंग सुनील टोंबरे यांची. हातनोली म्हटलं की नरेश टोंबरे, आणखीन एक रायगड एक्सप्रेस बॉलर. परंतु राकेश मात्रे चांगला स्ट्रोक या स्क्वेअर ड्राईव्ह केला. इकडे मात्र कव्हर्सला बीट करत बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज सुनील टोंबरे पुन्हा एकदा सज्ज होतील. राकेश एका बाजूला 10 बॉलमध्ये 28, दुसऱ्या बाजूला किशोर घरत मात्र शांत आहेत. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता सुनील टोंबरे यांचा. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ही लाईन फार चांगली आहे. त्या लाईनवर खरं तर मोठे स्ट्रोक सोडा, कधी कधी सिंगल सुद्धा निघत नाही. असा चेंडू पडलाय, कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं, घुसून खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. फुल टॉस बॉल. इकडे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, सिंगल येते. एक धाव मिळत असताना एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या 39 आकड्यावर. 39 रन्स. किशोर घरतनं थोडंसं प्रमोट केलंय राकेश यांना. किशोर घरत एका बाजूला शांत आहेत, कारण मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाले होते, परंतु या मॅच मध्ये करावं लागेल काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करावा लागेल. आणि किशोर घरत म्हटलं की आजपर्यंत पहिल्यांदा डोंगरी असेल, नंतर फुंडे असेल, बऱ्याचशा इनिंग्स मात्र त्यांनी खेळल्यात. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, आणखीन एक फुल लेंथ होता. परफेक्ट बॉलिंग पाहायला मिळाली सुनील टोंबरे यांची. एक यशस्वी षटक म्हणता येईल ते धाकटी पंढरीकडून. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर एक गडी बाद, 39 धावा. 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या. चला आणखीन एक सामना बाकी आहे ना, विनंती आहे आपण पटापट खेळा. चौथे षटक सुधीर पवार येतात. चला स्पीडअप करा प्लीज कालापूर टीम. चला वेग पकडा जरा, जास्त उशीर करताय कारण वेळ नाहीये. 4:30 वाजले, सगळ्यांना माहिती आहे. सूर्यप्रकाश जास्त वेळ नसतो. हळूहळू दिवस आता मोठा होत चाललाय, पण तो अजूनही नाहीये तेवढा म्हणावा तसा. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला. बॉल चला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाबां करता. त्रेचाळीस धावा धावफलकावर. राकेश मात्रे चांगली बॅटिंग केली आज, मात्र अगदी फायर केले त्यांनी. चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे जात असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले 44. 44 धावा. किशोर घरत एका बाजूला 6 बॉलमध्ये 7 धावा, आणि दुसऱ्या बाजूला राकेश 14 बॉलमध्ये 34 धावा. वेगानं खेळलेत राकेश, परंतु किशोर घरत यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ. मगाशी सुद्धा फुल लेंथ पडले. किशोर यांच्याकडे प्रत्युत्तर नाहीये, काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. किशोर यांना संपूर्णपणे जाळ्यात अडकवलंय. किशोर घरत यांचा पूर्णपणे अभ्यास करून गोलंदाज उतरलेत.
शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र वळवलाय स्क्वेअर लेग कडे. आता लॉंगचे सुद्धा क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांकरता. या संघाकडे बघितलं तर अजूनही चांगले बॅटर आहेत. प्रमोद पाटील आहेत, प्रमोद प्रधान, किसन राजांना खूप चांगली बॅटिंग केली होती. नयन थळी 6व्या क्रमांकावर येतो या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये नयन थळी सुद्धा आक्रमक चेहरा या संघाचा आहे, त्यामुळे थोडी रिस्क घ्यावी लागेल किशोर घरतला. कारण आता मात्र रन्स तर जास्त करावेच लागणार आहेत, कारण या मॅचमध्ये पराभूत झालं तर टाटा बाय बाय. या 2 धाबा प्राप्त झाल्या. 2 धाबांच्या बरोबरीनं पियुष एंटरप्राइजेसचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. प्रोजेक्टेड टोटल जो आहे सध्याच्या घडीला आपण बघितलं तर 78च्या आसपास जातोय. जर याच धावगतीनं धावा आल्या तर आणि 80च्या आसपास कराव्या लागतील. चांगला बॉल टप्पा पडला, खाली राहिला हा चेंडू. किशोर घरत यांना बीट करत गेलाय. म्हणावा तसा सूर गवसलेला नाहीये किशोर घरत यांना. नयन तळीनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगली इनिंग केली होती. थोडंसं मला तर असं वाटतं की कदाचित त्यांना बढती दिली जाऊ शकते या मॅचमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 50 धाबा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला लवकर. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. थोडी रणनीती आखावी लागेल किशोर घरत यांना, खास करून. किशोर घरत 10 बॉलमध्ये 13, दुसऱ्या बाजूला 14 बॉलमध्ये 34 काढल्यात राकेश यांनी. आता या 2 ओव्हर्स मध्ये किती धावा येणार? 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा आल्या तर 80 होतील, परंतु 2 ओव्हर्स पहिल्या षटकामध्ये 19 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 होत्या. त्यानंतर सुनील टोमरे यांनी फार छान गोलंदाजी केली, फक्त 6 धावा. सुधीर पवारनं मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्यात. पाचवं षटक घेऊन पिंटू सुर्वे. पिंटू सुर्वे. ओ यावेळचा मात्र स्ट्रोक चांगला आहे, ऑन साइडला खेचलाय, बट विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका राकेश यांच्या बॅटमधून षटकार. अब तक 56 रन्स ऑन बोर्ड नाव. आणि पिंटूवर मात्र हल्ला चढवण्यास सुरुवात केली ती राकेश मात्रे यांनी. झस्कार. आई रत्नेश्वरी देवीचं गाव आणि त्याच गावामधील सितारा राकेश मात्रे 40 धाबांवर खेळत आहे सध्याच्या घडीला. लोवर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर्स. इकडे टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये, थोडंसं फ्रंट फुटला आले होते. डॉट बॉल येत असताना षटकारानंतरचं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज पिंटू सुर्वे यांचं. 56 धाबा धावफलकावर.
राईट आर्म ओव्हर द विकेट न सुरवे तयार. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा कमाल स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला उंच उडी मारत खरं त्याला बॉल स्टॉप केलाय, परंतु राकेश यांना स्ट्राईक हवी होती आणि कदाचित ही होऊ शकली असती. नो बॉल हे संपार, नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा, त्यामुळे 2 धावा प्राप्त होतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर मोज टू 58 नाव 58. आणि फ्रीडचा बॉल आहे. पाहूया फ्रीडच्या बॉलवर कॅप्टन किशोर घरत आतापर्यंत मडाबात असा सूर गवसलेला नाहीये, परंतु हा फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवर सुद्धा एखादा मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित आहे आणि या एंडनं धावा चांगल्या येतात मगासपासून आपण बघितलं तर. किशोरसाठी ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता घोर निराशा केले. राजकुमार जितेकर सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये असतील ज्या पद्धतीने किशोर घरतचा खेळ सुरू आहे. कारण ॲज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हटलं जातं, त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि आजपर्यंत अनेक मैदानं गाजवले त्या खेळाडूंना. चांगला बॉल इकडे मात्र कदाचित बाद होऊ शकले असते. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 60 या आकड्यावर 60 ऑन बोर्ड. अजूनही तगडी स्टारकास्ट आहे खरं तर. पियुष एंटरप्राइजेस कडे पॅव्हेलियन मध्ये बसलेत. आज दोन्ही सामने जर आपण बघितले पियुष एंटरप्राइजेसचे तर जवळ आले होते, जिंकता हारलेत. यावेळेस मात्र थोडासा वेट केला होता. बॅकफुटला जात असताना पुल शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या वरतून चाललाय. उत्तुंग फटका. किशोर घरत यांच्या बॅट मधून निघणारा हा पहिला षटकार. हा षटकार थोडासा आत्मविश्वास वाढवेल किशोर घरतसाठी, कारण या अगोदरच्या चेंडूमध्ये म्हणावा तसा सूर गवसला नव्हता. 4 चेंडू निर्धाव सुद्धा खेळले. 3-4 बॉलवर फक्त सिंगलच आल्या होत्या. ज्या खेळासाठी ओळखले जातात किशोर घरत तसाच खेळ आज नव्हता. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर ड्राईव्ह केला. इकडे मात्र नो चान्स फॉर एनी फिल्डर. पूर्ण वॅकंट एरिया आहे. बॉल चाललाय तो स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पियुष एंटरप्राइजेस अँड स्वर्गीय प्रवीणा स्मृती 11 दापोली 1 बाद 70 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, फक्त लगेच बॉलरची निवड करा आणि बॉलिंग द्या. आपल्या पोझिशन्स घ्या. फिल्डर्स सगळे, वेळ नाही आपल्याकडे आज. 70 धावा झाल्यात. पहिली विकेट 1 या धावेवर गेली होती, 1 धावेवर, आणि आतापर्यंत 69 धावांची भागीदारी झाली. ती किशोर घरत आणि राकेश म्हात्रे यांच्यामध्ये. दोनही उरण तालुक्यामधील खेळाडू आहेत आणि कमाल भागीदारी. ज्यामध्ये भागीदारीमध्ये वाटा बघितला तर किशोर घरत 14 बॉल 25, राकेश म्हात्रे 17 बॉल 41. अर्धशतकाकडे मात्र वाटचाल सुरू आहे राकेश म्हात्रे यांची. आणि इकडे मात्र पाहूया रायगड प्रीमियर लीग मधलं एखादा अर्धशतक मात्र राकेश म्हात्रे जास्कर यांच्या नावावर मात्र येणार का. 6वं आणि अंतिम षटक घेऊन संतोष पाटील. सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह आहे. वाडे शॉट कव्हर पॉइंटच्या वरतून राकेश म्हात्रे यांच्या बॅट मधून येतोय. एकदम प्रेक्षणीय फटका, षटकार. $76 रन्स ऑन बोर्ड, 76 धावा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय. इकडे मात्र चांगलं बॅकअप. तशी गॅप होती परंतु अगदी शॉर्ट थर्ड मॅनला मात्र बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. 77 रन्स ऑन बोर्ड, 77 धावा धावफलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किशोर घरत ऑन स्ट्राइक, परंतु राकेश म्हात्रे यांची अर्धशतकाकडे वाटचाल.
ओ सुपर स्ट्रोक आहे, ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर किशोर घरत यांच्या बॅट मधून येतोय षटकार. शॉट किशोर घरत त्यांच्या बॅट मधून मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणखीन एक ऑन साइडला स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक आज मिड विकेटला चान्सच नाहीये, बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. 4 रन. एका बाजूला राकेश मात्रे 48 धावांवर खेळतात आणि दुसऱ्या बाजूला अचानकपणे आता किशोर घरत यांना सूर गवसलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी, स्कोर कार्ड वर 87 धावा, 87 रन्स ऑन बोर्ड नाव. 6164. संतोष पाटील यांच्यावर मात्र हल्ला चढवलाय स्लॉगवरच्या षटकामध्ये, परंतु किशोर घरत इथून मात्र रणनीती काय असेल, आणखीन एखादा मोठ्या स्ट्रोक साठी जाणार की प्रतिस्पर्धी खरं तर संघ सध्याच्या घडीला बेजार झालाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, राकेशला स्ट्राईक हवी आहे, ती मिळाले. 1 रन तर कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन, लेग बायचा इशारा पंचांचा. स्कोर मूव्स टू 88. 2 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी, आणि जर हे अर्धशतक झालं तर हे स्पेशल हाफ सेंचुरी असेल रायगड प्रीमियर लीग 40+ मधील, आणि ज्याच्याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये फारशी स्ट्राईक मिळाली नाही. इकडे मात्र लास्ट बॉल, ओ ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. किशोर तर वेगाने धावलेत, पळालेत अक्षरशः, थ्रो झालाय आणि अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जास्कार गावचा तारा सितारा राकेश मात्रे यांच्या बॅट मधून निघालाय. रायगड 40+ प्रीमियर लीग मधलं हे अर्धशतक, हाफ सेंचुरी कंप्लीट करत असताना, आणि सगळेच जण त्याचं अभिनंदन करतात. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका. राकेश मात्रे यांच्या बॅट मधून 20 चेंडू आणि नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी मात्र साकारली, आणि पियुष इंटरप्राइजेस आणि स्वर्गीय प्रवीणा स्मृती 11 दापोली टीमनं जबरजबर धाबा कुठल्या त्या 90 धाबा. हेच ते 2 चेहरे. किशोर घरत एका बाजूला 17 बॉलमध्ये 36, दुसऱ्या बॉलमध्ये राकेश मात्र 20 बॉलमध्ये 50, 89 धावांची भागीदारी. मात्र नॉट आउट पार्टनरशिप, सुपर बॅटिंग, ग्रेट पार्टनरशिप. 2 फलंदाजांमध्ये कदाचित या स्पर्धेमध्ये एक मोठी भागीदारी मात्र पाहायला मिळाली, आणि सामना आता मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे मी तर म्हणेन दुसऱ्या सत्रामध्ये दमछाक होणारे धाकटी पंढरी खालापूर संघ कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. 91 धावा इकडे चेस केल्या जाणार का, की इकडे मात्र पहिला विजय जो प्रतीक्षेमध्ये आहे तो अर्थातच राहुल पाटील आणि राजकुमार जितेकर यांच्या संघाचा पहिला विजय इकडे साकारला जाणार का, याचं धाव तुम्हाला ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे मार्गदर्शक महागुरु संतोष चौधरी सरांचा. दरम्यान मेडिटेक आणि साई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घ्या प्लीज. हॅलो. मेडिटेक संघाचा कर्णधार आणि साई संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मेडिटेक आणि साई या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो. बॉस संजयजी पाटील यांचे परम मित्र कर्जतवरून आलेले आहेत माननीय श्री सुरेशजी बोराडे साहेब, आणि त्यांच्या सोबत आलेले सुनील भाऊ यांनी कृपया सभा मंडपात यायचं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला फलंदाज बॉल आउटचा जर वेळ आली आणि अंधार पडला
तर त्या अंधारातच बॉल आउट होईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आणि त्या हिशोबाने आपला खेळ करायचा आहे. टाइमपास करू नका. चला सलामीचे फलंदाज पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा, स्मृती 11, दापोली आणि थाकटी पंढरी. बोराडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत सुनीलजी साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सभामंडपामध्ये. हॅलो, इथे नाही बाला या कंपनीची, बाला स्पोर्ट्स कंपनीची बॅट कोणाची जर हरवली असेल तर कृपया सभामंडपात यायचं आहे आणि आपली बॅट ओळखून घेऊन जायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. पंच बॉल चॉईस झालेला आहे. एक्क्याण्णव धावांचं लक्ष ठेवलंय ते दापोली संघाने. पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा, स्मृती 11, दापोली या संघाने 90 धावा केल्या होत्या. भलं मोठं आव्हान उभं केलंय. 36 चेंडूमध्ये 91 धावांचं लक्ष आहे. ते धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर या संघासमोर. पहिला गोलंदाज मंदार लवेकर, एक अतिशय अनुभवी, गुणवान, दोन्ही हाताने चेंडू वळवण्याची कला ज्या गोलंदाजाकडे आहे असा गोलंदाज मैदानात गोलंदाजी करतोय. आणि सलामीला आलेला फलंदाज असेल. स्ट्राइक एंडवर आहे उदय आणि सामना सुरुवात होते. नॉन स्ट्राइक एंडवर गणेश. हा फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं भिरकावून दिला. स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने दरम्यान जाणारा हा चौकार. पहिला चेंडू, पहिल्या 4 धावा. सामन्याला सुरुवात झाली. मंदार लवेकरला मात्र आज लय सापडलेली दिसत नाहीये, कारण मगाच्या सामन्यात सुद्धा थोडीशी महागडी गोलंदाजी त्यांच्याकडनं झाली. परंतु एक अनुभव आहे त्यांच्याकडे की कोणता चेंडू कोणत्या वेळेला फिरवावा. तर आता पाहायचं आहे आपण. आणि हा मात्र क्लास मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून जाणारा. क्षेत्ररक्षण होत आहे आणि दरम्यान खराब क्षेत्ररक्षण झालंय एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. साई मेडिटेक संघाचा कर्णधार इथे आलेला आहे, तर कृपया साई संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूवरती 8 धावा जमवण्यात आल्या. 91 धावांचं लक्ष घेऊन चाललंय पुढे. नॉन स्ट्राइक एंडवर गणेश आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज बॅटिंग करतोय उदय, ज्यांनी 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले आणि आपला संघ पुढे नेण्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. आता मात्र चांगला चेंडू होता. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट चेंडू टाकला आणि एकच निर्धाव येणारा पहिला चेंडू मंदार लवेकर यांच्या गोलंदाजीतून. म्हणजे 3 चेंडू आणि 8 धावा बिनबाद अशी सुरुवात केली आहे ती धाकटी पंढरी मल्हार फायटर्स या संघाने. यार चेंडू तो ब्लॉक होता. सुंदर पद्धतीने खेळून काढला उदयने. दरम्यान यात 1 धाव मिळाली आणि 1 धावामुळे संघाची धावसंख्या झाली 9 धावा. आता टॉस होतोय तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि भवानी माता आई गावदेवी साई या 2 संघादरम्यान नाणेफेक होती आहे. मान्यवर आपले नाणेफेक करतायत. हा सुंदर अतिशय चांगली बॅटिंग केली आहे, कारण जो फलंदाज फलंदाजी करतो, बॅटिंग करतोय, जो हिट करतोय चेंडू, त्याला स्ट्राइक देणं फार गरजेचं होतं.
सुंदर कट केलाय चेंडू पॉइंटच्या दिशेने. दरम्यान एक धाव मिळते या चेंडूवरती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंत्य संघाची धावसंख्या आहे 11 बिनबाद 11. अशी सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल नंतरच्या चेंडूवरती. पहिले 2 चौकार केल्यानंतर सुद्धा मंदार लवेकरने आपला जो काय फॉर्म होता, जो अनुभव मनाला लावला आणि 11 धावांवर पहिलं षटक संपलंय. चला घाई करायची आहे अंपायर्स. यानंतर अजून एक सामना असणार आहे आणि जर काळ चुक बॉल आउटचा जर निर्णय घेण्यात आला तर अंधार पडला तरी बॉल आउटचा जो काही निर्णय होईल तो होणारच आहे. तो दुसऱ्या दिवसावर ढकलला जाणार नाही आहे. नवीन गोलंदाज किशोर करत. कुठली टीम मीटिंग घेऊ नका. तुम्हाला तुमचे बॉलर माहिती आहेत. फक्त क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आता ह्याच्या पुढे 80 धावा करायच्या आहेत त्या येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. 80 धावा. आणि खरोखर हिट केलाय चेंडू. दरम्यान मिड विकेट क्षेत्रात जाणारा झेल आणि खराब क्षेत्ररक्षण होत आहे. खरोखर खराब क्षेत्ररक्षण. चेंडू एकदम म्हणजे एक लॉलीपॉप टाईप झेल होता. काही करायचं नव्हतं. हात टाकायचा होता आणि चेंडू जमिनीला दान झाला. दरम्यान 2 धावा मिळाल्या आणि उदयला जीवदान सुद्धा मिळालं. हे थोडंसं घातक होऊ शकतं कारण एक चांगल्या प्रकारचा फलंदाजी करतोय मैदानामध्ये. चांगल्या प्रकारचे फटके खेळतोय. हा बघा जबरदस्त हिट केला. मी मागाशीच बोललो होतो की ज्या प्रकारे त्याचा झेल सोडला गेलाय त्याचा पुरेपूर, कारण एखाद्या बॅट्समनला जर आउट करता नाही आलं तर त्याला तो परत जीवदान म्हणजे तो एकदम नव्याने पुन्हा फलंदाजी करतो कारण त्याला 2 वेळा बॅटिंग मिळते आणि त्याचा परिणाम क्षेत्ररक्षणात बदल. आणि या 4 धावांमुळे नक्कीच संघाची धावसंख्या झाली 17 वर पोहोचली आहे. सन्माननीय भास्कर पाटील साहेब यांचं या रायगड 40+ मास्टर्स असोसिएशन क्रिकेट सभा मंडपामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी कृपया सभा मंडपात येऊन बसायचं आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. चला किशोर घरत. शॉर्ट चेंडू होता. चेंडू लागलाय डोळ्यावर. चेक करायचा आहे. थोडस दुखापत झाली आहे. थोडीशी दुखापत झाली आहे. चेक करायचा आहे. थोडीशी हवा येऊ द्या. सगळे जमा नका होऊ. चेंडू नुसता लागला असताना तर काय त्रास होत नाही, पण जेव्हा बॅटची एज लागून जेव्हा चेंडू लागतो ना तेव्हा चेंडू खूप जोरात लागतो. संघाचे व्यवस्थापक खेळाडू त्वरित धावत आले आणि डॉक्टर सुद्धा उपस्थित आहेत. चला भीतीचं काही कारण नाही आहे. खेळाडू सुरक्षित आहे. खेळण्यासाठी पुन्हा तयार झालेला आहे. चला आपण जातोय पुन्हा मैदानाकडे. 17 धावांवर पोहोचलाय संघ. अजूनही 27 धावांचा 27 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 27 चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर ॲव्हरेजली त्यांना 74 धावांची गरज आहे. हो आता पण पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता. थोडासा स्लो अप डिलिव्हरी, थोडीशी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान निर्धाव जाणारा हा दुसरा चेंडू असणार आहे. थोडीशी दुखापत नक्की झाली आहे. थोडीसा खेळावरती परिणाम हा नक्की होणार, कारण दुखापत झाल्यानंतर काय होतं ते सकाळी माझ्या स्वतःच्या कानाला चेंडू लागला तर कान फुटला होता माझ्याबरोबर, ते मला कळालं की काय होऊ शकतं ते. दरम्यान एक धाव, एका धावामुळे संघाची धावसंख्येत भर पडली आणि संघाची धावसंख्या पोहोचली 18 या धावसंख्येवरती. एक फलंदाज बाद
बिनबाद अशी जोडी मैदानात खेळतीये. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे आता 5 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे आता फक्त शिल्लक चेंडू असणार आहेत 25 आणि धावा आहेत त्या 73 धावा जिंकण्यासाठी. आव्हान थोडस मोठं, थोडस कठीण होत चाललंय. लेग ब्रेक चेंडू टाकला, सुंदर लेंथ होती, कळाली नाही फलंदाज गणेश पाटील यांना, परंतु सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. निर्धावचा चेंडू गेलाय. म्हणजे आतूनही 73 धावा आणि 24 चेंडू, 73 धावा आणि 24 चेंडू हा सामना जिंकण्यासाठी हव्या त्या धाकटी पंढरी. फरक पडतो साहेब, जेव्हा एखादा चांगला फलंदाज यांच्याकडे नसेल ना तेव्हा प्रॉब्लेम येतो. इक्कू सारखा फलंदाज या संघामध्ये आज नाही आहे. त्याची उणीव भरता नाही आली, त्याची जागा कोणाला घेता नाही आली. आणि पुन्हा एकदा थर्ड ऑन बॉलर मंदार लवेकर, स्वतःचं दुसरं आणि सामन्याचं तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय मंदार लवेकर, ज्याने पहिल्या षटकात 11 धावा दिल्या होत्या. हा गोलंदाज पुन्हा मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. पुन्हा विश्वास दाखवलाय कर्णधाराने. पाहायचं आहे कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. आणि उदय थोडासा दुखापतग्रस्त झालेला खेळाडू आहे, थोडंसं लागलं होतं त्याला, परंतु जिद्द आहे खेळण्याची म्हणून मैदानात. आणि हा चेंडू केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय का, परंतु नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि मला वाटतं जर हा फलंदाज बाद केला नसता ना तुम्ही, तर 5 धावांची पेनल्टी लागली असती तुम्हाला. जर हा फलंदाज चुकूनही तुम्ही बाद केला नसताना तर 5 धावाची पेनल्टी लागली असती तुम्हाला. हे किती मोठा भुर्दंड लागला असता विचार करा. आणि जर कदाचित 1 बॉलला 6 रन असत्या आणि ही जर अशी परिस्थिती आली असती तर मला वाटतं सामना तुम्ही गमावला असता. म्हणजे 22.5 चा प्लॉट असता तर तो 12.5% झाला असता, अशी अवस्था झाली असती तुमची. तर प्रशांत खाडेकर मैदानात, 1 डाऊन फलंदाज. 19 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. आणि प्रशांत खांडेकर हे नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. 1 डाऊन, 91 धावांचं भलं मोठं आव्हान अंगावर घेऊन ही धाकटी पंढरी निघाली आहे विजयाच्या दिशेने. तर पाहायचं आहे. चला 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 मित्रांनो, टाइमपास करू नका, वेळ नाही आपल्याकडे, काळोख होत चाललाय. पंच आपण तटस्थ राहायचं आहे. दोन्ही पंचांना इशारा आहे की आपण तटस्थ राहायचं आहे. हो, खूप सुंदर चेंडू. सुंदर गोलंदाजी मंदार लवेकर यांची. पहिल्या चेंडूवरती यार चेंडू होता, जबरदस्त चेंडू टाकलाय. कारण ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता फलंदाज, त्याने बघितलं. लेग बाईच्या स्वरूपात येणारी ही धाव. 20 धावसंख्येवर पोहोचलाय तो संघ धाकटी पंढरी. परंतु आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. कारण येणारे 18+3 21 चेंडू असणार आहेत. आणि 21 चेंडूंमध्ये जवळ 70 धावांची गरज, 71 धावांची गरज आहे. हा सुंदर चेंडू होता, सुंदर प्रकारे खेळून काढला, सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण झालं. दरम्यान 1 धाव मिळाली आणि 21 धावांवर पोचला संघ. आता मात्र 19 चेंडू, सॉरी 20 चेंडू शिल्लक आहेत. फसवलाय. लेग ब्रेक टाकलाय चेंडू, फसवलाय. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी.
हिट करण्याचा प्रयत्न केला होता, दरम्यान एक धाव मिळते आहे. आता मला वाटतं दुसऱ्या प्रयत्न केला आणि आणि झाला. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाला. खराब कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि आता मात्र शिल्लक राहिले 3 षटकं. या 3 षटकात म्हणजे 18 चेंडू आणि 70 धावांची गरज, 69 धावांची गरज आहे. ॲव्हरेजली बघायला गेलं ना तर 20 धावा प्रतिषटक, 23 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तर अजून तुमच्याकडे 3 षटकं आहेत, काही होऊ शकतात. एका षटकामध्ये 6 षटकार मारू शकता, 6 चौकार येऊ शकतात, मॅच टर्न होऊ शकते. परंतु एखाद्या संघाचा कर्णधार गोलंदाज, नवीन गोलंदाज रुपेश चला 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 चला, पंच घाई करायची आहे. फिल्डर, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी. यानंतर अजून एक सामना आहे मित्रांनो. डाव्या हाताचा फलंदाज सुधीर. हा सुंदर चेंडू होता आणि फलंदाज बाद दिलाय. यष्टी चित, लेग बिफोर द विकेट या नियमामध्ये पकडला गेला हा फलंदाज आणि फलंदाज बाद. 22 धावांवर तिसरा फलंदाज बाद होता धाकटी पंढरी. खालापूर या संघाचा. धाकटी पंढरी मल्हार फायटर्स हा संघ मैदानात खेळतोय. हॅलो, येतो संध्याकाळी येतो. हॅलो, दरम्यान एक धाव येते. गोलंदाज रुपेश पाटील यांच्या माध्यमातून चालणारी ही गोलंदाजी. एका धावामुळे संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 23. नवीन फलंदाज मैदानात देवेंद्र या फलंदाजाने आपलं खातं उघडलं होतं 1 धावसंख्येने. आणि आता मात्र सामना कशा प्रकारे जिंकायचा याचा विचार केला जाईल. सुंदर यॉर्कर चेंडू होता, जबरदस्त चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा रनआउट होऊ शकला असता. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. एक धावामुळे संघाची धावसंख्या पोहोचली 24. पुष्कळ धावा हव्यात. चेंडू मात्र आता राहिले ते 16. हा मात्र चेंडू नावाला बॅटची केच लागलेली आहे, परंतु दरम्यान 1 धाव नक्की मिळाली आहे. एका धावामुळे संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या आहे ती 25. सुंदर शॉट, परंतु दरम्यान ह्याच्यात एकच मिळाली. सुंदर फटकेबाजी नक्की होती आहे, परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे दापोली या संघाने, सुंदर गोलंदाजी केली. मंदार लवेकर, कर्णधार किशोर घरत, नंतर रुपेश पाटील यांनी सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत आणि सामना जवळजवळ आपल्या बाजूने झुकवलाय.
अजूनही खूप वेळ आहे त्यांच्याकडे. आणि हा जबरदस्त हिट उदयच्या बॅटमधून येणारा खणखणीत षटकार. उशीर मात्र झालाय पण ठीक आहे, आपली फलंदाजीची ताकद आहे ती त्यांनी दाखवली आहे. आणि आता मात्र संघ पोचला 32 या धावसंख्येवरती. 91 धावांचं लक्ष असताना शेवटचा चेंडू असणार आहे या 4थ्या षटकातील. हा उर्फ मॉन्टी. चला थोडी घाई करायची मित्रांनो. सामना असा तुम्ही असं वाटतं की खूप रेंगाळलाय, रेंगाळत रेंगाळत खेळताय, तुम्हाला इंटरेस्ट नाही असं मला वाटायला लागलंय की. जबरदस्त हिट केलाय चेंडू. बघूया आता चेंडू जातो. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार आहे. दुसरा धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. दरम्यान फेक झाली आहे परंतु बॅकअप चांगला होता. 4 षटक पूर्ण, संघ पोचला 34 धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहायचा आहे 12 चेंडू आणि 57 धावा. नवीन गोलंदाज रोशन मात्रे, फलंदाज देवेंद्र क्षत्रिय, त्याचा साथी फलंदाज उदय उदर्प मॉन्टी. 15 चेंडू आणि 28 धावांवर खेळणारा फलंदाज. सुंदर चेंडू होता. पाहायचा आहे रनआउट स्वरूपात होऊ शकतो मला सध्या बॅटची. आणि मला वाटतं थर्ड अंपायर. जर गोलंदाजाचा पाय लागला असेल आणि बॅट्समन जर क्रीजमध्ये नसेल तर मात्र फलंदाज बाद होऊ शकतो. बॉलरच्या पायाला लागलाय का चेंडू? नाही लागलाय, नाही लागलाय. चला निर्णयच बदलला. नाही लागला, विषय संपला. चला 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 चला, नॉट आउट आहे. आणि निर्धाव चेंडू रोशन मात्रे यांच्या खात्यातून जाणार हा निर्धाव चेंडू. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होत जाणार कारण प्रति चेंडू आणि प्रति षटक 33 धावांचं लक्ष असणार आहे. 33.60 33.60चा ॲव्हरेज. हा चेंडू चांगला होता, झेल होऊ शकतो, प्रयत्न करता येईल. परंतु चेंडू पडल्यानंतर या ग्राउंडची कला आहे की चेंडू पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जातो. अतिशय जबरदस्त फास्टेस्ट आउटफील्ड. दरम्यान हा चौकार. वैयक्तिक 32 या धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज 17 चेंडू आणि 32 धावांवर फलंदाजी करतोय. उद्या एक हाती किल्ला नक्की लढवलाय त्यांनी, परंतु आता खूप उशीर होत गेलाय, खूप उशीर होत गेलाय. आता पण पुन्हा एकदा हिट केलाय चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण. प्रयत्न करतील 50 करण्याचा. आपली वैयक्तिक हाफ सेंचुरी बनवू शकतात ते, कारण ह्यानंतर सुद्धा एक षटक असेल. कारण 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू नंतर हा सामना संपणार आहे. लीगल जर 9 चेंडू टाकले तर हा सामना संपेल. परंतु 9 चेंडूमध्ये 18 धावा ह्या बनवू शकतात, 17 धावा. जर नॉन स्ट्राईक एंड नाही, द स्ट्रायकर एंड फलंदाज उदय मॉन्टी यांना जर फलंदाजी दिली तर येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 18 धावा बनवू शकतात. आणि त्यांची जी हाफ सेंचुरी आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी बनणं ही मोठी फार गोष्ट आहे. आतापर्यंत मला वाटतं 3 हाफ सेंचुरी झाल्यात. समर्थ कडू, हनुमान बोलाडे. आणि हा जबरदस्त हिट केलाय उदयने. मॉन्टी इट्स अ गुड शॉट, एक्स्ट्रा मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून जाणारा हा जबरदस्त षटकार. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली 47. 47 धावांवर पोहोचलाय संघ. चला 6 चेंडू शिल्लक राहिलेत.
44 धावा हव्यात. 6 चेंडू 44 धावा. शेवटचं षटक कोण आहे? शेवटचं षटक घेऊन येते राजकुमार जितेकर. एक षटकात 44 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर 1 धाव. 5 चेंडू 43 धावांची आवश्यकता धाकटी पंढरी या संघाला. सुंदर गोलंदाजी भव्या दादा यांची. राजकुमार जितेकर. चार चेंडू 42 धावा. वेल बॉल्ड. राजकुमार जितेकर अचूक टप्पा. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू 41 धावांची आवश्यकता. आणि मॉन्टीला अर्ध्या षटकासाठी 10 धावांची आवश्यकता. चला पबेदा आता यांना 1 विकेट भेटलेली आहे. 1 चेंडू 41 धावा. आपण बघत चाललोय सूर्यास्ताकडे आपण चाललेलो आहे आणि पुढील एक सामना शिल्लक आहे. नेक्स्ट बॅट्समन प्रवीण देशमुख 50+. नो बॉल आणि चौकार. 1 चेंडू मध्ये 5 धावा. 5 चेंडू मध्ये त्यांनी 2 धावा दिल्या होत्या. आता 1 चेंडू न टाकता 5 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा चौकार. मेडिटेक संघ आपण टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय काय आहे? बॅटिंग फर्स्ट. हा सामना 4 षटकांचा राहील कारण अंधार पडायला नको. बॉल दिसायला पाहिजे आपल्याला. आपण 40+